मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष आम्ही घटना बदलणार असा सतत खोटा आरोप करीत आहेत। परंतु मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्यावर आरोप करणाऱ्या काँग्रेसचा आतापर्यंत 80 वेळा घटना दुरुस्ती केली असे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितलं आहे। आणि बाकी हा सगळा जो अपप्रचार चाललेला आहे की राहुल गांधी म्हणतात की याला 400 पार पाहिजे। आता आरपीआयच्या आपल्या प्राध्यापकांनी सांगितलं की यांना घटना बदलायची आहे। 80 वेळा घटनेत दुरुस्ती काँग्रेसने केली 106 पैकी, आणि हे सांगणार घटना दुरुस्ती आम्ही करणार, आम्ही घटना बदलणार। मी ज्यावेळी संकल्पपत्र भारतीय जनता पार्टीने घोषित केला तो 14 एप्रिलला पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी केला आणि समोर घटनेची प्रत ठेवून तिला साक्ष ठेवून भारतीय जनता पक्षाचं संकल्पपत्र आम्ही घोषित केलं। ती आमची श्रद्धा आहे। इंदिराजींनी प्रिॲम्बल बदललं ते काँग्रेसने बदललं, घटनेच्या ढाच्याला त्याने हात घातला आणि त्यामुळे हा प्रचार काही काँग्रेसचा सामान्य माणसापर्यंत पोहोचेल असं नाहीये। बाकी काही जण मला म्हणतात की उबाटाला सहानुभूती आहे, पण कशी? त्यावेळेला आपल्या देशातल्या नागरिकांची मानसिकता आहे, जर बसने गाडीला उडवलं तर गाडीला सहानुभूती असते, गाडीने स्कूटरला उडवलं तर स्कूटरला सहानुभूती असते, स्कूटरने सायकलला उडवलं तर सायकलवाल्याविषयी सहानुभूती असते। मी त्याला प्रश्न विचारला, बसने गाडीला उडवलं तर गाडीवाल्याची सहानुभूती, गाडीने स्कूटरला उडवलं स्कूटरवाल्याला सहानुभूती, स्कूटरवाल्याने सायकलवाल्याला उडवलं सायकलवाल्याला सहानुभूती। तुझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, सायकलवाल्याबरोबर करशील, गाडीवाला लागेल की नाही? का तर मी ज्याच्या हातात माझी मुलगी देणार त्याने काहीतरी तिच्या संसारात घडवलं पाहिजे। मतदान सहानुभूतीवर होत नाही, मतदान त्याला केलं जातं की जो पुढे काहीतरी जाऊन करून दाखवू शकतो, घडवू शकतो, आणि ती घडवण्याची ताकद मला असं वाटतं की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आहे। आणि खऱ्या अर्थाने दादांसारखे उमेदवार ज्यावेळी मिळतात, जे मुख्यमंत्री राहिले, मंत्री राहिले, मग खऱ्या अर्थाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत काम करण्याचा अनुभव असणारे आपले उमेदवार आहेत। आणि मगाशी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ते खरं आहे, मी अनेक वेळा पाहिलंय, दादाने कधीच कोण कुठल्या पक्षाचा कधीच पाहिला नाही। आलेला गरजू आहे, त्याचं काम योग्य आहे, खरं आहे, नियमातलं आहे, अनावश्यक अधिकारी अडवत आहेत तर ते करून त्याला मदत करण्याची मानसिकता असणारी, मला अशाची गरज आहे। असा नेता जर कोकणाला आला तर मोदींच्या नेतृत्वात जी विकासाची गंगा जाते आहे ती कोकणात सुद्धा आपण पाहू शकतो। विरोधी बाकावर बसणाऱ्याचा काही उपयोग होतो का सांगा? पण कोकणचं चित्र बदलणं, कोकणातल्या माणसाला त्याच्या दारापर्यंत विकासाची संधी मिळवून देणं, ती जर असा मातब्बर दादांसारखा अनुभवी जर इथून खासदार निवडून दिला, आपण आठव मधु दंडवते साहेबांना आपण इथून दिलं तर कोकण रेल्वे आली की नाही? अशी मातब्बर माणसं दिली तर येतं। आज मला वाटतं नारायण राणे साहेबांना आपण जर निवडून दिलं तर असा कोकणामध्ये आपण एक वेगळं चित्र पाहू शकतो, आणि ते आपल्याला मतदारांपर्यंत जाऊन सांगितलं पाहिजे, एवढंच आवाहन करतो। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे। आता मतदान ही जोरदार झाले पाहिजे, जेणेकरून नरेंद्र मोदींचे हात बळकट होतील असे आवाहन उमेदवार नारायण राणे यांनी केले आहे। सांगावं लागणार नाही, आणि मी 2-4 वर्ष नाही, सिंधुदुर्गात 34 वर्ष लोकप्रतिनिधी आहे, असं एक महिना 34 वर्षाचे सांगावं की राणे या महिन्यात आले नाही, किमान 2 वेळा आम्ही सिंधुदुर्गात असतो। ती प्रथा मी तुमच्याकडे पण 2 वेळ येण्याची पुढे ठेवी आणि तुमचे प्रश्न आपण मार्गी लावू, पण टाळ्यांबरोबर तुमचं एक सहकार्य पाहिजे।
7 तारीखला मेला लोकसभेची निवडणूक आहे, लोकसभेची. आणि लोकसभेची निवडणूक या मतदारसंघातून रत्नागिरी सिंधुदुर्गातून मी उभा आहे. पक्षाने मला उभं केलंय, शिंदे साहेबांच्या शिवसेनेने मला पाठिंबा दिलाय. मला तसं अजित पवारच्या पक्षाने पण पाठिंबा, राज ठाकरेंनी पाठिंबा दिलाय, आठवले साहेबांनी पाठिंबा दिला, सगळ्यांचाच पाठिंबा आहे. हे सगळे माझे सहकारी आहे. आणि म्हणून तुमचं सहकार्य 7 तारीखला प्रचंड मताधिक्याने, काम जर कमीत कमी कालावधीत भरपूर व्हायचं असेल, तो जो माझा वेग असेल, मतदान पण त्या संख्येने पडायला पाहिजे माझ्या नावावर, असं मला वाटतं. आणि म्हणून 2-2.5 लाख मताधिक्याने इथला उमेदवार जिंकून येण्यासाठी तुमचं मी सहकार्य मागतोय. तुम्ही शेजारी पाजारी नातेवाईक सगळ्यांना सांगा, या वेळेला फक्त कमळ आणि कमळ, कमळालाच मतदान करा आणि मोदी साहेबांना आशीर्वाद द्या की त्यांना ते चांगलं काम करताय, देशाला जगात नाव करतायत. आपल्याला देश 140 कोटी जनतेला सुखी समाधानी करू पाहतायत. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी मतदान करा कमळाला, एवढी विनंती करतो. आणि आपण फार मोठ्या संख्येने आमच्या पक्षाने जी हाक दिली त्याला ओ म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जमलात आणि जमून त्या ठिकाणी ही सभा यशस्वी केली, त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देत असताना माझ्या कुलदैवत रामेश्वराला प्रार्थना करतो, तुम्हा सर्वांना उदंड आयुष्याने उत्तम आरोग्य आणि मनोकामना रामेश्वर पूर्ण करो अशी प्रार्थना करून रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारताचे उत्पन्न वाढले आहे, देश विकसित आणि आत्मनिर्भर बनत आहे, असे महायुतीचे उमेदवार नारायण राणे रत्नागिरी येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले. आणि मोदी देशाची गरज आहे, कारण त्यांच्यामुळे जगात देशाचे नाव अभिमानाने घेतले जात आहे, असे सांगितले. आणि खासदार झालो तर रत्नागिरीचे प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, असे वचनही दिलं. आपल्यासाठी करून देशाचं उत्पन्न वाढवल्यास मोदींना आनंद वाटेल असं काही जर आपण करावं असं आपल्याला वाटलं पाहिजे. त्याने वाटेल बघा मी एवढं त्याग करून मी या देशाला जगाच्या पाठीवर एक विकसित देश म्हणून, आत्मनिर्भर देश म्हणून मी बनवतोय. मग माझी जनता मला साथ करते. त्याने घोषणा केली 2030 में हम 3रे नंबर पे आएगी. ही घोषणा तुमच्या आमच्या विश्वासावर ही जनता साथ करेल, उत्पादन वाढेल, GDP वाढेल, एक्सपोर्ट वाढेल आणि माझा देश 3ऱ्या नंबरवर होईल. आपल्या जीवावर हे आवश्यक आहे. निवडणुका येतील व जातील, मोदी साहेब ही देशाची गरज आहे, देशाची गरज आहे. भारत देश एक गरीब देश. लोक म्हणायची आम्ही परदेशात जायचो, लाईन मध्ये एअरपोर्टला असायचो. मागच्या वेळेच यू आर फ्रॉम इंडिया, व्हेरी डीप विचार कुठे इंडिया. पण आता जर आम्ही लाईनीत असतो, यू आर फ्रॉम मोदी गव्हर्नमेंट, यू नो इंडिया. मोदी ज्या देशात पंतप्रधान आहे तिथले आम्ही आहोत. तो अबोल असल्या म्हणून बोलतो आणि मग अधिक माहिती विचारतो. मी एका स्टोअर मध्ये गेल्या वर्षी लंडनला गेलो. स्टोअर मध्ये फिरता तो माणूस मला विचार कुठून आला, इंडिया. हो व्हेरी गुड, तुमची अर्थव्यवस्था फारच वेगाने पुढे चालली. तो म्हणतो फॉरेनर लंडन मधला. ही असं कौतुक मोदींमुळे आहे. मोदींनी गुणात्मक विकास देशाचा केला आणि देशातील 140 कोटी जनतेमध्ये गोर गरिबांना पण समान अंतरावर, देशात समान अंतरावर सगळ्यांना ठेवावं, प्रगती साध्य व्हावी, हे त्यांचे प्रयत्न आहेत. आणि म्हणून अबकी बार नरेंद्र मोदी साहेबच 3ऱ्यांदा हॅट्रिक करू द्या, पंतप्रधान होऊ द्या. रत्नागिरीचा जर त्यांच्या मंत्रिमंडळात मी परत गेलो खासदार होऊन, तो रत्नागिरीचा एकही प्रश्न मी शिल्लक ठेवणार नाही.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशिक्षित आणि जाणकार मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन भाजपचे वरिष्ठ नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचे भरभरून कौतुकही केले। असणारी अनेक लोक आपण काय करता किंवा आपल्याला काय वाटतं त्यामुळे मतांमध्ये ज्याला म्हणतो आपण परिवर्तन करण्याची जी क्षमता आहे ती तुम्हा सर्वांमध्ये आहे। त्यामुळे तुम्ही सर्वजण जे करू शकता ते कोणीही करू शकणार नाही, परंतु तुम्ही तुमच्या मनामध्ये ते ठरवणं अत्यंत गरजेचं आहे। 100% मतदान ही भूमिका तुम्हाला सर्व ठिकाणी प्रथमतः राबवणं हे अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थक जरी नसलात तरी तुम्हाला सर्वांना जी चिंता असू शकते ती देशाच्या भविष्याची असू शकते आणि देशाचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल करणं, ते योग्य दिशेला नेणं यामध्ये तुमचा कुठेतरी भाग असणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून आपली असणारी भूमिका हे बरंच काही सांगून जाऊ शकते असं आम्हा सर्व व्यासपीठावरही असणारे आम्ही सर्वजण, मग शिवसेने पक्षामधील असणारे किरणजी सामंतजी असतील, त्यांचे उदयजी सामंत असतील, आम्ही सर्वांनी असं ठरवलं की आपल्या सर्वांची एक बैठक घेणं, आपल्या सर्वांबद्दल सर्वांकडून जाणून घेणं आणि मग की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी, मी उठतानाच आयोजक म्हणून बाळासाहेबांना विचारलं, बाळासाहेब किती वेळ बोललं पाहिजे? बाळाने मला सांगितलं की 10 ते 15 मिनिटं बोललं पाहिजे। खरं तर ही गोष्ट की आदरणीय पंतप्रधानांबद्दल 10 वर्ष म्हणजे जवळजवळ 3650 दिवस, या 3650 दिवसामध्ये आदरणीय पंतप्रधान 24 तासापैकी 18 तास हे तुम्हा सर्वांसाठी त्यांनी काम केलं आहे। हे वास्तव कोणीही लपवू शकणार नाही, कारण तुम्ही आम्ही सर्वजण रोज पाहतो की तुम्हाला आम्हाला सर्वांना वैयक्तिक कारणासाठी का होईना कधीतरी सुट्टी घ्यावी लागते, परंतु या व्यक्तीने पंतप्रधान म्हणून किंवा त्यांच्या राजकीय जीवनाची जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून आजपर्यंत एकही दिवस पारिवारिक कारण काय पण कोणत्याही कारणासाठी सुट्टी घेतली नाही असा माणूस तिथे नाही। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।